गणेश्वरी आणि या माऊलीच्या अर्थबोधातून ओवीच्या बोधातून बुद्धी ब्रह्मस्वरूपाला पावती आणि लाखो जन्माचे संस्कार देहाकडे असणारी बुद्धीची ओढ समाप्त होते. ज्ञानेश्वरी आहे, ज्ञान अध्यात्म आहे, आपल्याला भान आहे. आपण जे ऐकतो, जे वाचतो, जे आपल्याला कळतं, पण अनुभूती जर आली नाही तर आपलं मन बनले नाही. आपण जे ऐकतो, श्रवण, ऐकणं म्हणजे श्रवण, कळणं म्हणजे मनन. आणि त्या ओवीतलं त्या ओवीमध्ये त्या माऊलीच्या हृदयातला जो भाव आहे त्याचं नाव आत्मभाव. आपला आहे देवभाव. आपला संबंध जडाचा आहे, आविष्कार दुःखाचा आहे, दर्शन जगताच आहे आणि शेवट वाचलेलं आहे, ज्ञानात नाही. म्हणून आपलं जे परमपद आहे आत्मरूप आहे, आपलं स्वरूप आपलं आत्मरूप आहे. आपण देहरूप झालो म्हणून माऊली ज्ञानेश्वरीची ओवी आपल्यासाठी द्यावं लागली. जसे एखाद्याला भूक लागली तर घरात आई ताट देती, त्याची भूक जाते आणि तो शांत होतो. पण अज्ञान जातं आणि मन समाधानाने एक सुखरूप होत. पण मन सुखरूप होणं, मनाला शांतता न लाभणं आणि आनंद न भोगणं याचं नाव अज्ञान. हे अज्ञान दुःख देतं जीवाला, बुद्धीला. हे अज्ञान साधूच्या बोधानं जातं आणि ओवीच्या माध्यमातून ते पद आपल्याला सहज येतं. पण अज्ञान गेल्यानंतर अंतःकरणात असलेलं जे घाण आहे, मालिन्य आहे, दोष आहे, संभ्रम आहे, भेद आहे, विकार आहे, मोह आहे आणि देहासह जाणारी बुद्धीचा प्रवाह आहे, तुमच्या अंतःकरणात भरलेला साठा आहे. बुद्धीचा प्रवाह देहाकडे, जगताकडे, शब्दाकडे, नात्याकडे, हे भगवंताला मान्य नाहीये. म्हणून कृष्ण परमात्मा ओवीच्या द्वारे प्रत्येक जीवाला जाग करतात आणि अंतःकरणातला परमात्म्याचा संबंध करून देतात. महावाक्याच्या द्वारे संत त्या तत्वाशी एकरूप करतात. म्हणून सगळ्यात आयुष्यात महान संत भेट आहे. ज्यांना संत मिळतात, ज्याला ग्रंथ कळतात, त्यांचं अज्ञान तिथंच थांबतं, संपत. जसं लक्ष्मी घरात आली की दारिद्र्य जातं, तर संत भेटले की अज्ञान समाप्त होत, जात नाही. ते लक्ष्मी पुन्हा राहील का न राहील माहित नसतं, पण अज्ञान गेल्यावर येत नसतं. हे डिफरन्स कळून द्यावं लागतं. हे ज्ञान लक्ष्मी आहे. इथे वैराग्याच्या आसनावर बुद्धी विराजमान होती. इथं अंतःकरण भगवंतापाशी राहत आणि देहाचं भान कुणाला येतं? अज्ञानी असतो. तो देहात असून देहाचा नसतो, व्यवहार करून व्यवहारात थांबत नसतो आणि उपाधीचा संबंध नसतो, कारण ते उपहित रूप झालेला असतो. आजचा विषय आहे उपाधी आणि उपहित. खूप सुंदर विषय आज एकादशी आहे. आणि कृष्ण परमात्म्याला अर्जुनाला निरुपाधिक स्वरूप सांगा, आणि ही भाषा तुमच्या कोणत्याच महाराष्ट्रात कोणी सांगत नाही. तुमचं गावचं खेड आहे, तोडून द्या ती भाषा, तोडून द्या. पण भले भले लोक सांगत नाही आणि हे आमचं लोकांना बोललेलं खरं पटत नाही, म्हणून आमचा लोक द्वेष करतात. मला तर देणे घेणे नाही. मी कुणाच्या भूताला घाबरत नाही, नाही घाबरत नाही. धर्माचे संघ व्यासपीठ आहेत, माझे गुरु आहे, माझी ज्ञानेश्वरी आहे, माझे संत आहेत, माझे ग्रंथ आहेत. म्हणून भ्यायची गरज नसते. कुणी कुणाला भ्यायचं चुकीला, पापाला, दोषाला, अज्ञानाला, वाईट वागायला आणि संसार भोगायला भ्यायचं. अति संसार भोगणं, अति त्रागा करणं, अति रजोगुणात राहणं, यांना काल प्रश्न केला. मला छान बोलले. रात्री ह्या आल्या झोपायला पण नाही आल्या.
मला इच्छा होती त्यांना बोलायची, पण त्याने आल्या आणि नंतर मी पण थकली होती काल. त्यांच्याशी गप्पा मारल्या मी दोघींची. ह्या माझ्यासाठी आल्यात खास. आणि कोण कोणासाठी येतो तो कितपत आहे मला माहित. त्याची आणि अज्ञानाची आणि व्यक्तीतल्या असलेल्या भेदाची आणि देह संबंधाची भीती बाळगा. तो मला न्यायच्या आधी, यायच्या आधी मी भगवंतासोबत राहावं. पांडुरंग माझं हृदय ब्रह्मरूप व्हावं आणि मन चैतन्य व्हावं आणि अंतःकरणाचं नातं हातात यावं आणि बुद्धीनं स्वरूपात जावं. हे आमचं ज्ञान आहे. सॉरी, माऊलींचा आत्मधन आहे तुमचं. हे धन किती कामाचं? ते धन तुमच्या पोट्या सोट्याचं नाही. बरोबर आहे ना? कमी तो पाप, हक्क दाखवतो लेख. भाषा समजते ना? कमी तो कोण बाप? पकडा योग घरातल्या बाया. ब्रह्म माया आणि जग. जग म्हणजे किती घाणेरड वागणे सगळं जगात. सांगा ना. ज्याचं आहे त्याला किंमत नाही. समजते का भाषा माझी? त्याला समजून घ्या. जो खराचा बालक चालक मालक आहे ना, तर तो मेन असतो. स्वतःला मेन समजू नका. नाही, कारण ज्या संतांच्या सहवासात आपण राहतो, बेटा 12 मिनिटाची व्हिडिओ होती. परमात्मा विराजमान आहे आणि मन तुमच्या देहासमोर. तुमचा परमात्मा तुमच्या हात आहे आणि तुमचं स्वरूप पण तेच आहे. पण बुद्धीला ती माहित नाही, तिथं जाता येत नाही. संताशिवाय तो कळत नाही, बोधाशिवाय मन वळत नाही आणि अंतःकरणातली घाण संपत नाही. म्हणून वेदाची गरज आहे, संताची गरज आहे, ओवीची गरज आहे, ज्ञानाची गरज आहे, श्रवणाची गरज आहे. तुम्हाला वाटतं पोराची गरज आहे, पोरीची गरज आहे. हे चिकल आहे सगळा. अंगाला बरबडून द्यायचा नाही का? चांगला पाहिजे पण वाईट सोडायचं नाही. मग कसं चांगलं मिळेल? हा, संत संगती असावी, ज्ञान संपत्ती असावी, अज्ञान निवृत्ती करावी आणि संताची सोबत घडावी. स्वरूपाची प्राप्ती व्हावी, पांडुरंगाची भेट व्हावी आणि बुद्धीमध्ये ईश्वराची प्राप्ती करावी. त्याला जेवण जगणं म्हणावं, नाही तर मेलेला बरं. त्याचं कचकच, त्याचं कचकच, त्याचं वचवच, त्याचं पचपच. का कोटे आले हो माई, कोटी कोटी साष्टांग कोटी. आपला संबंध त्याच्याशी असताना बाकीचा संबंध कमी ठेवायचा. नामुखात असताना संसार कमी करायचा. व्यवहारातून असंच बाजूला निघायचं. ओवीचं ज्ञान बुद्धीमध्ये ठेवायचं आणि पांडुरंगाचं स्मरण करत पांडुरंग बनायचं. अवघड आहे काय? बामण लागला का इथं? रक्षण लागली का? फीस आमची ₹1,00,000 तुम्ही दिले का? लाख मला इथे यायला? आमचटपणा सगळा. जिथं काय नाही तिथे लाख. जिथं आहे तिथं ताप सगळं आम्हालाच. अवघड आहे सगळं. त्याला किंमत नाही, पण भगवंतापाशी आहे, तुमच्यापाशी नाही. जगत हे भूत आहेत, भूत, पंचमहाभूत आहे ना. मग पंचमहाभूत जर दृश्यात आहेत आणि पिंडात बी आहेत, ब्रह्मांडात बी आहेत, तर भूत मी नाही. साधी भाषा आहे आमच्या माऊलीची. भूत मी नाही. भूत माझी असे, भूता माझी मी नसे. मग भूता माझी मी नाही. भूतात मी आहे, परमात्मा आहे. मी अनात्मा नाहीये. माझा देह नाहीये. देहात असून देहाचा संबंध नाहीये. तो ज्ञानी. मग ज्यांचा देहाचा संबंध नाही तर बाकी संबंध कुठं राहिला? समजतं ना ज्ञानी लोकांची भाषा? ज्यांचा देहाशी संबंध ज्ञानाच्या माध्यमातून विखरून गेला, त्याला ज्ञान संपत्ती विठ्ठलानं दिली. संत रूपानं आयुष्यात ते अनुभूती भोगता आली आणि वेदाध्ययनाची वेळ आली. त्यांचा काळ गेला. त्यांना काळ पण भीतो. घरी सलाम सलाम करतो तुकोबांना. मग ज्ञानी तुकोबाच आहेत ना, नाही?
मग त्यांचा काळ बाजूला गेला. समजून घ्यायची भाषा असती. काय बोलले ताई मला आता ह्या छोट्या काय किती छोट्या गावातून आल्या लागतोच. काय तळमळ मला भेटायची. तुला कुठल्या खेड्यातल्या आणि मी कुठली, आणि भगवंताने तुमची माझी भेट आहे. जिथं माझा पाऊल पडतो तिथे पुन्हा पुन्हा येते मी. सगळ्यात मोठं गाव शांत आहे. बाजूचे लोक सगळे आले खेड्यापाड्याचे. हे आमच्या गुरुजींचं वैभव आहे. हो माई, माझ्या व्यासपीठाचं वैभव आहे. साधक माझे मला रोज सांगते प्रिय आहेत, कारण त्यांच्यामुळेच वाणी बोलते ना. ती लोक तिथून आलेत. या त्यांची मुलगी कुठून आली? या गावातच आले ना. पण मी त्यांच्यापाशीच राहिली. असती मुक्ती कशी संतापाशी असती आणि प्राप्ती कशी श्रवणात होती. प्रतीती हृदयात येते, वृत्तीमध्ये वेदाची संपत्ती जाते आणि श्रवणामध्ये मनाला मुक्ती भोगता येते. संसारात नाही आणि श्रवणात मुक्ती. मग संसाराची निवृत्ती. मग हे साधूची संगती सोपं नाही. श्रवण करणं सहज नाही. ओवी आत थांबणं लय कठीण. पेंड आहे का नाही. माऊलीची ओवी हृदयात थांबणं आणि त्याचा बोध मनानं घेणं आणि बुद्धीला ब्रह्मत्व पद सहज प्राप्त होणं आणि जगाचा भ्रम संपून टाकणं आणि व्यापक सत्तेमध्ये आपण विराजमान होणं आणि अनुभूती सतत हृदयातून बाहेर येणं आणि देहभाव संपून जाणं, आत्मारामाचं दर्शन होणं, वृत्तीचा निराश करणं, शब्दाचा परे जाणं आणि परमात्म्याला पाहणं हे श्रवणाच्या माध्यमातून आहे. संसारातून नाही. संसारात चिमटे आहेत की नाही, बारीक 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 चिमटे घ्या. पण चिमटे का घ्यावं हे कळावं बायकांना. बाईच बाईचा द्वेष करते की नाही. हो माहिती करते. तू पण बाई, ती पण बाई. ती लोकांच्या घरून आली, तू लोकांच्या घरून आली. मांजर बोका होऊ नका ना. का मांजर बोका. हरिपट वाचू नका, काही करू नका, पण बोका होऊ नका. उंदर खात ते. मी हे वाचलं, मी टेऊ केलं, याऊ केलं. हे ऐकून कटाळा येतो आम्हाला. हो, मनात मालिन्य, बुद्धीत भेद. ती कधी काढते आता. सुंदर बोलले. ते कोण वाचन आणि त्याचं मिलन अंतर आहे. श्रवण आणि अभेद सहज आहे. श्रवणात अभेद आहे. वाचन श्रवण सारखं नाही. वाचन आपलं आपल्याला आणि श्रवण सगळ्यासोबत. बरोबर आहे की नाही. श्रवण म्हणजे साधूच्या मुखातून निघालेल्या वेदाचा पूर्ण सार. ते माध्यमच तसं असतं. व्यासपीठ महान असतं. तिथं आत्मज्ञान असतं आणि जीवाला समाधान असतं. तिथं मनाचं मालिन्य जातं आणि ईश्वर रूप पाहता येतं आणि बुद्धीला ब्रह्म होता येतं. त्याचं नाव श्रवण. पांडुरंगारी कोटी कोटी साष्टांग. प्रेरणा स्वरूप पाहता येतं, बुद्धीला ब्रह्म होता येतं, मन आत्माराम होतं म्हणजे श्रवण. साष्टांग नमस्कार गुरु. सोडून घ्यायची पटकन बोलून कोण आले बाप्पा. अनुवादातून बोलायचे टच टच नको. ते येत नाही आणि जात नाही. ते श्रवण येत नाही आणि जात नाही. त्या ठिकाणी श्रवण आणि त्याच्या प्राप्तीसाठी जगावं, विरक्त व्हावं, त्याला अनुभवावं परमात्म्याला आणि त्याची भेट आणि त्याचा शोध घ्या. तो सापडतो आणि त्याला मन तिथं थांबतं.
मग ते देहात नसतं. ज्या मन देहात नाही तिथं वासना कुठली, तो सापडल्यावर जगत कुठलं, आणि त्याची भेट झाल्यावर अज्ञान कुठलं. बापरे, पांडुरंग तो सापडतो ना श्रवणात. द्वारकेला गेलं नाही तुमचं गाणं, ते जवळच होता. गेलं की ते गाणं आहे किंवा माया जोडलेलं, ते कंबाळा जोडायचं काम दुसरं काय नसते. कारण अभंग साधूंच्या वाचा जोडलेला कधी ऐकू नये. आम्ही तर कधी ऐकू शकतच नाही जोडलेलं. आमच्यात विचलत नाही, डोकं सरकत ते. काल ह्या तुकोबांच्या मी तुकोबाचा हरिपाठ देणार आहे आज. विवृंतच करणार. तो नात्र्यांचा ऐकतो तसा तुकोबाचा हरिपाठ कोणी वाचत नाही, पण त्याच्यात लई गाभ आहे, सहज आहे. निवृत्तीनाथांचा हरिपाठ थोडासा कठीण आहे आणि माऊलीचा पण कठीण आहे. तुम्ही जे वाचतात तुम्हाला त्याच्यात काही अर्थ नसतो. भक्ती येते त्याला चूक म्हणू शकत नाही. बासुंदी खाली पण कशी केली माहित नाही. तुम्हाला सांगू कसं बासुंदीचं काय घडलं ते माझ्या आयुष्यात, म्हणजे माझ्या घरात. तिथं सार्थक आहे आणि जिथं कष्ट संसार करतात तिथे व्यर्थत्व आहे. व्यर्थ आहे ते कष्ट. हाताला फल नाही, पूल नाही. सांगा शेवटी हातात काय येतं संसारात? खापर होते, खापर. कुणी बघत पण नाही. उसाचा रस काढला, स्वतः पोत्यात गेला. उसाचा रस पिळून घेतला तर ओरडून ओरडून गेला, आहे की नाही? मग रस काढला की चोथा आहे का बाहेर त्याला? उसाला किंमत आहे, मध्ये रस आहे, पण स्वतःला किंमत आहे, निरस आहे. इथं रस तिथे निरस. म्हणजे भक्ती नाही, ज्ञान नाही, ते लोक निरस. पांडुरंगा मग असं बोलले का पांडुरंगा? लय हात आठवण राहिली पांडुरंगाची. उसा म्हणले की रस येतोच आणि चोथा म्हणले की रस जातोच, आहे ना? मग तुमचा संसार करून चोथा झाला, तुम्हाला पोत्यात टाकलं बाहेर नेलं. कळतं का? कळतं का? जे तुम्हाला प्रेम आहे, जे तुमच्यापाशी घोटमतात भुंगा, तुमच्या कष्टामुळे. तुम्ही बसा एका ठिकाणी काम करू नका 8 दिवस, बघा तुमच्यापाशी कोण येतं. भावाला की घरी दिसते की किती अवघड आहे. अवघड आहे की नाही? मग किंमत तुम्हाला नाही, तुमच्या कष्टाला आहे, तुमच्या धनाला आहे, तुमच्या प्रॉपर्टीला आहे. तुम्हाला कुठं कवडी किंमत नाही. अक्कल फिक्कल काय? मग जे कवडी किंमत आहे त्याला काय माझं म्हणायचं? जिथं काय मिळत तिथं का रमायचं? तिथं काय देतात नाही, सुख नाही, तिथं का थांबायचं? जिथं सुख आहे तिथून का निघायचं? तिथे सुख आहे ईश्वरा संतापाशी. काल हा देह, हा श्वास कितपत माहित नसतं, कधी थांबल कळत नसतं, म्हणून विश्वास ठेवावा लागतो. श्वास माहित नाही बंद होणारा, पण विश्वास ठेवावा हे तुमच्या हातात आहे. श्वास बंद होत नाही, तुमच्या हातात नाही. श्वास कधी बंद होईल ते तुम्हाला माहित नाही, पण विश्वास ठेवणं तुम्हाला माहिती. विश्वास साधूवर, वेदावर, ग्रंथावर, बाकी कुण्या भूतावर ठेवू नका. कोण विश्वास पात्र ठेवायला आजकाल नाही. आणि कोण तुम्हाला शेवट प्रेम करणार आहे, तुम्हाला ओळखणार आहे? नाही बेटा. तुम्हाला संत तारक मारणार, तारणार आहेत, त्यांचा विश्वास ठेवा. तुम्हाला त्यांचा उद्धार करणार आहेत, ग्रंथ तुम्हाला अज्ञान काढून देणार आहेत आणि श्रवण तुम्हाला मुक्तीकडे नेणार आहे. त्याला भजा ना. हे काय गरण दारण डोरण गुरण काय कवर आहे? बिनकामी पसारा टच टच. हा, मी हमेशाच म्हणते, तुम्हाला पण पाठात सांगते, माझ्या घरामध्ये 2 किंवा 3 वाक्य असतात दिवसात. चौथं वाक्य पण बोलत नाही मी घरात. तुमच्याकडे आल्या बोलते, रावत नाही सभा माझा बोल काय घरात माहिती, पण वाणी बंद असते घरात. नाही, आपलं श्रवण, आपलं चिंतन, आपली पूजा, आपलं सवळं, आपलं नैवेद्य, आपला अभ्यास आपण बिलकुल नाही. कामाशी काम पडलं तर बोलायचं, नाही तर बोलायचंच नाही. तर जगणं सोपं आहे. मंत्र आहे हा सगळ्या बायकांना, आमच्यासारख्या तुमच्या नवीन आलेल्या पोट्ट्याना नाही. त्यांचाच अधिकार आहे नाच बोलायचा,
त्यांचं राज्य आहे ना. हुकुमशाही कळते ना. चला राहायचं, प्रत्येकून अज्ञान काढायचं आणि स्वस्वरूपात थांबायचं, आत्मरूप भोगायचं, स्वानंदामध्ये यायचं, परमानंदाला भेटायचं आणि आत्मलिंगामध्ये आत्मलिंग ते शिवरूप, त्या आत्मलिंगामध्ये बुद्धीला विराजमान करायचं. हे संसार व्यवहार. मी बाहेर गेले बोलते, घरात बोलत नसते मी. मला टाइम नसतो बाप्पा. माझं ध्यान, चिंतन, अभ्यास, सवळं, वाचन, गिळणं, तेवढी गिळणं. कुणाला कोण बोलायचं, मला आवडत नाही काही बोलायचं. ते कुठे इकडे तिकडे गेले माहेरी बोलते, मी नसते बोलत कुणाला. मला वेळच नसतो, मला आवडत नाही. पाणी उडतच नाही म्हणजे कुणाकडे बघून नाही. चला आपल्यापाशी राहावं, आपल्यामध्ये राहावं आपण. पाणी व्यवहार रत्ती नसाल. मग त्यानं काल बोलले, म्हणजे ताई मला 2ला चिंतन येतं, अंतरातून काम करताना येतं, गेट झाडताना सगळं आपोआप येतं आतून. मग तिथे राहायचे. त्यांना त्यात गोत्यात काय दिसलेलं पोत हे रिकामं पोत असतं ते. चला आपण ज्ञानेश्वरीकडे येऊ. रिकाम कोण कोणाला सुख देतं, कोण कोणाला तारतं? कोणीच कोणाला तारत नाही. नातं कोणतं तारत नसतं. व्यवहारापुरतं नातं ठेवायचं असतं आणि अव्यवहार बनायचं असतं. परमेश्वराला जाण्याचं असतं आणि त्या पदावर थांबायचं असतं. देहपट टाकायचं असतं, वृत्तीला सोडायचं असतं, अभिमानाला काढायचं असतं आणि स्वरूपाशी मन जोडायचं असतं. पांडुरंग हरी साष्टांग कोटी कोटी साष्टांग. शक्ती त्याच्या असाल आणि मुक्ती भोगावी. बघा ना. चला अध्याय 15वा. प्रेरणा लिहून घे. जेव्हा श्रवणामध्ये आपण प्रवेश करतो तो पहिलं पुण्य, आणि जेव्हा कळत नाही तरी श्रवण ऐकतो, पुण्याची उत्पत्ती होते. आणि श्रवण कळल्यावर अधिकार प्राप्त होते आणि साधूच्या कृपेनं अज्ञानाची निवृत्ती होती आणि तुमच्या सतत श्रवणाच्या तपानं परमात्म्याची ओळख होते आणि ओळखीनंतर बुद्धी ईश्वरात जाते आणि अज्ञानाची ती स्थिती संपून जाते आणि वृत्ती निरामय होती. ती देहात नसून ईश्वरात राहते. त्याचं ना श्रवण भक्ती, मनाची तृप्ती, जीवन मुक्ती, आत्मस्थिती. पांडुरंग हरी साष्टांग. प्रेरणा मागायचं वाक्य सांग. हो माऊली. श्रवणात जेव्हा बुद्धीचा प्रवेश होतो तेव्हा पुण्य होतं. कळालं जरी नाही श्रवण तरी पुण्याची उत्पत्ती होते आणि पाप भस्म होतं. आणि श्रवण जेव्हा कळायला सुरू होतं तेव्हा अधिकाराची उन्नती होते, साधूची कृपा येते. तेव्हा ईश्वराच्या ओळखीनं बुद्धी ईश्वरात जाते, अज्ञानाची स्थिती मावळते, वृत्तीचा निराश होतो, देहातून वृत्ती ईश्वरात जाते. त्याला म्हणायचं जीवनमुक्तीची स्थिती, मनाची मुक्ती, अंतःकरणाची तृप्ती आणि आत्मस्थिती. साष्टांग प्रतीती देहाची आहे, प्रतीती जडाची आहे, प्रतीती जगताची आहे, प्रतीती सुख दुःखाची आहे, प्रतीती परमात्म्याची नाही. साधी भाषा गावड सांगा. सुख जात दुःख जात, पण परमात्म्याचं भान सतत राहतं, ते जीवन मुक्त होतं. वासुदेव पंढरीनाथ. जेव्हा परमात्म्याची प्रतीती मोक्षानं, ज्ञानानं, वेदानं, ओवीनं, गीतेनं होती तर ती प्रतीती संपत नाही, ती जीवनमुक्ती. आणि देहाची प्रतीती कधी सुखाची कधी दुःखाची हे जाती येते, पण जाणारी येणारी वृत्ती ही खोटी असते. आणि सतत मी ब्रह्म आहे आणि त्याची अनुभूती आहे, वृत्तीचा वाद आहे, देहाचा निराश आहे आणि स्वानंदाचा गाभा आहे आणि त्या ठिकाणी शिवलिंग प्रगट आहे. तो स्वतःला अनुभव स्वतःचा आहे, त्याला स्वसंवेद्य बनला आहे. तेव्हा सुख दुःख नाही, सुख आणि दुःख जातं आणि परमात्म्याचं भान सतत राहत, त्याला म्हणायचं जीवन मुक्ती. परमात्म्याची प्रतीती जी कधीही संपत नाही, वृत्ती खोटीच आहे हे जेव्हा कळतं तेव्हा वृत्तीचा निराश होतो. मी ब्रह्म आहे ही अनुभूती सतत राहते. मग ती वृत्ती येते जाते, पण त्या वृत्तीत मन नाही. देहाने तो आपल्या स्वरूपात असतो, स्वानंदाचा गाभा येतो, शिवलिंग प्रगट होतं आणि स्वतःचा अनुभव स्वतःलाच येतो आणि तो स्वतः स्वसंवेद्य होतो. यस बेटा.
सुसंवेद्य. पहिल्या वाक्य शब्दाचा एका शब्दाचा वाक्य, हे वाक्य एवढे सुसंवेद्यावर आहे. तुम्ही सांगा, तुमच्याकडे आपण गप्पा मारायला, बोलायला, कुणी यायला, भेटायला, हातात ग्रंथ नाही माहिती, पुरेच नाही. हे समजतच नाही. समजत नाही लोकांना. नाही हो, माहिती. समजत नाही, आवडत नाही. समजणारे आहेत नाही असं नाही, पण ह्याची किंमत नाही. आणि नसू दे तुमच्या नामाचा अडकता तुमच्या नामचं रुक्त का काही कधीच रुकत नसतं कोणाचं. हे समजून घ्यायचं. सुकृताचा पूर्ण अभ्यास असा दास सद्गुरूचा तोचीच. ओके, यातला हा सगळं झालं. अभ्यासाचं पूर्ण झालं, पुण्याचं पूर्ण, सगळंच फळेक झालं. हा बेटा, भगवंत आणि अर्जुनाचं काय बोलणं सांगते तुम्हाला. साध्या भाषेत मांडते तुम्हाला. खरं वेदांताचे दर्शन नाही. आणि वेदांत कोणी सांगायला रिकामं नाही, त्याच्यापाशी काही माती नसते. सांग असेल तर सांगा ना, ते त्याच्याजवळच काही माती नाही तर सांगेल काय तुम्हाला पोती, कळलं का? कारण ते बरोबर. तुम्हाला मी म्हणलं, माझी शिंदेबाई साधक आहे, महान आहे, परभणीमध्ये खूप विद्वान आहे. तो का नाही. आणि झाडाला राहिल्यावर आंबा पिकल्याशिवाय राहतो का? तसं मग श्रवणामध्ये बुद्धी असल्यावर अज्ञान राहतं का? तुम्ही आंब्यावर लोक तुम्ही नाही का, ती तुमची आमच्या अंगूरचा बाग आहे म्हणजे ते पोरगो यापाशी बसलं, माहित म्हणजे काय रे, हे बाळा गोंडच आहे, गोड गोडे गुबू आहे म्हणजे बस तुमचे फायदा बसले म्हणजे लगून सांगितलं. माझी आई म्हणली माईचे फायदा उद्या. मला काही काम करायला काय तर नाही मला फायदा उद्या येड्या करी तू म्हणलं. ते बसलं पाय ओढून देत राहतात. ते म्हणला माई आता कधी येतात? म्हणलं का रे, नाही तुम्ही म्हणून पुन्हा लवकर या म्हणलं. बोलत मग म्हणलं कधी येऊ? आमच्या तर अंगूर आणायला या. आम्ही अंगूरला मळाय बाग आहे राज्य, बाग आहे. मग तुम्ही अंगूर आला येता का माई? म्हणलं हो बाळा. ते बोलताना माझं हृदय हलू लागलं. छोटच आहे ते, पाय दाबायला माझे. अंगूर खायला येतात ना आमच्यात, पुन्हा येतात ना आता? म्हणलं हो येते. या बघा लवकर या. बघा ते छोट लेकरू लवकर या. त्या अवस्थेमध्ये द्वेष मत्सर काय निर्मळ मन असतं. आणि वय वाढलं की घाण मध्ये ती बेंदाड येते की नाही. पण आपल्याला ते घाण वाटतच नाही. आपल्याला तुम्ही छान आहे, अगले मध्ये जाणं तो किती घाण आहे बघ. अवघड आहे बाप्पा. चला आपण चंद्राकडे योगादशी आहे. ओके, उपाधी आणि उपहित यांचा विस्तार सांगायचा भगवंताला. उपाधी कळणं लोकांना, उपहिती कळणं कळतं का खेड्याच्या लोकांना? बिचारांना कष्ट करायचे, तर जायचं पिकवायचं आणि त्यांचं आम्ही खायचं. तुम्ही पिकवायचं, कोण पिकवते? बळीराजा आहे ना. आमचा लहान भाऊ म्हणते, अगं भाजीला किंमत करू नका, देऊन टाका पैसे किती. ते पिकीचे आणते, खाऊ घालते, दूध आणते, दारात येते, काय किती करू नका. खेड्यावर लोक येतात ना आमच्या बरोबरीला. पण 4ला उठतात लोक ते, तू 7ला उठून भांडे घेते बाहेर बिना आंघोळीचं. बरोबर आहे ना? आमच्या परमणीच्या बाजूला सगळी वारकरी आंघोळ करून बुक्का गंध लावून येतात, दुधाचा कॅन घेऊन चपचप घ्यायचं. कारण त्याची कष्टाची किंमत करायची, बाकी काय नाही. मला हेच बोलायचं, कष्टाची किंमत असावी. मग आमच्या माऊलीचे पण कष्ट नाहीत का संसारात येऊन? भरपूर. किती वनवास भोगला आणि जगाला ज्ञान दिलं. 9,000 गोव्या लिहून ठेवल्या आणि कलियुगाच्या चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ही समाधीने होवी, ही मुक्ती हातात दिली माऊलींना. दिली की नाही? हो माहिती. मग आता ऐका, उपाधी आणि ते कोण बंद करा. ते कसं असतं, भगवंत आहे तो तुमच्या सोबत आहे, तो व्यापक आहे, अंतःकरणाच्या आत आहे, त्याचा माझा संबंध आहे, ते माझं स्वरूप आहे, ते माझे निजधाम आहे. आणि देह पडला तिथं मला थांबायचं आहे, ते मला सांगा. उपहित प्रश्न आलाय काय म्हणणार आहे? उपाधी सांग कशी आहे. उपाधी तो कसा आहे, किती विस्तार एका शब्दात विचार तर करा ना. मग ते उघडं करून सांगा म्हणतात.
चैतन्य सगळे म्हणतात, पण त्याचा विस्तार करून त्या बुद्धीमध्ये भरून देणारे संत असतात, आहे की नाही? हो माई. वाचणारे किती ढिग पडलेत, हो पडलेत का? हो माई. कुणाकडे गेलते तुम्हाला? लातूरला. त्यामुळे तुमची लिंक गेली, आम्ही लोक दुसऱ्याकडे गेलो, काही कळण झालं. त्याला त्याच्या माहेरला कारण मी म्हणले बाप्पा तिथं अध्ययन नाही, उभी लागती आणि मन तिथं हसतं, तोंड नाही. मनाने हसणं म्हणजे ज्ञान आहे आणि जिभेने बोलणं म्हणजे अज्ञान. हो ना. मन आनंद होते ना, मन म्हणजे हसणं. ते वाचणं त्यांचं म्हणलं बाप्पा तुमचं ऐकणं. हो म्हणले, ते वाचतात तुम्ही ऐकतात म्हणलं. तिथं अध्ययन नाही, अनुष्ठान नाही, संतांची सेवा नाही, आयुष्याची तपस्या नाही, तिथे ते सगळ्याला गोळा करताना घेतं ओढू ओढू. म्हणजे बरेच लोक तिकडे गेले, 100-200 लोक गेले. पण माझं काही बिघडलं नाही. मला लाख बोलू नका, माझ्याकडे लाख आले, 50 गेले, पण लाख आले ना. मग त्याच्यापाशी शोभ असतो, कुणापाशी? पांडुरंगापाशी. कोण घाबरायचं नसतं. चला होई नंबर. जेत विचारिता ते कोणतही न पुसता निरुपाधिक. शेवट निरुपाधिक रूप तुला सांगायचे अर्जुना. शेवट तिथं होतो बुद्धीचा. मग कसा ऐका? तैसा उपाधी उपहिता शेवट येथे विचारिता. शेवट जेथे विचारिता उपाधी उपहिता. ह्याचं उदाहरण दिलं वरचं उदाहरण आता वाचते ऐका. वरील कोंड्याचा गुंडाळा झाडून केली या वेगळा. कन घेता वेगोळा अगे काय याच्या वारी आहे. वरचा कोंडा निघाला तर मधलं पांढरं दिसायला वेळ आहे का? कोंडा काढावा लागतो आणि पांढरं बघता येतं, खाता येतं. मधलं मगच तसं उपाधीला बाधित केलं की मधलं प्रगट होतं उपहित. आणि ह्याच्यात त्याच्या उरी जावं लागतं तेव्हा खालचं कळतं. कळतं की नाही? अजून वाचते. वरील कोंड्याचा गुंडाळा. कोंडा म्हणजे वरच तांबट. झाडून केली या वेगळा. कोंडा काढला, मग मधलं पांढरं दिसायला वेळ लागतो का? तसं उपाधी बाजूला ज्ञानानं काढली, मधलं आत्मचैतन्य बुद्धीमध्ये यायला वेळ लागतो का? किती साधी तुम्ही म्हणतात आम्हाला गोवी कळत नाही, काय काही दोंडे घाला म्हणलं आम्हाला. आता नाही एवढंच राहिलं आता. तुमची कृपा झाल्यावर आता काय सांगतो. हा किती सुंदर. एवढा कठीण संसार विषासारखा पचीती, संसारा पुढी नाचती माकडावाणी नाचतो कोणी संसारा पुढी. असं अनुभव आहे त्यांना. उठल्यापासून बाई काय करते? नाचायचे सगळ्या पुढी. झाला की निस्त प्रकाशच हो. त्यानं नाचवलं आणि संतानं नाचणं थांबवलं. पांडुरंगारी वासुदेव हरी कोटी कोटीला दोड. तुमच्यामुळे ऐसा उपाधी उपहिता. जसं धान्याचं वरचं तांबट आणि मधला घर. तांबट काढी घर आहे, उपाधी काढी मी आहे. मी म्हणजे उपहित आहे आणि उपाधी म्हणजे अज्ञान आहे. काय सांगितलं? ते निरुपाधिक आहे. ते चैतन्य आत जे आहे ते निरुपाधिक आहे. हे समजून घ्या ना जरा. एक जरी गोवी लागलं तर मुक्ती आहे. इथे 9,000 गोव्याला वाचतात आणि एक बी कळलं. बाप्पा बाप्पा एकत्र अनुभवावी. आता ऐका. झाडून केली या वेगळा. गुंडाळा त्याला पाकडून पाकडून घासून घासून पाण्यात गव्हाला भिजवून त्याला कांडून मुसळानं गहू सडायचे. मग सडल्यावर काय निघते? कोंडा. उपाधी उपहिता शेवट जेथे विचारिता ते कोणतेही न पुसता निरुपाधिक. जे शेवट सगळं प्रलयामध्ये जगत माझ्याकडे येतं, बुद्धी माझ्यात राहते.
शब्द माझ्यातून उत्पन्न होतो, माझ्यात विलय होतो, ते रूप निर्वाधित चैतन्य मी आहे. हे तुला उपाधीच्या माध्यमातून सांगावं लागतं, उपहित प्रगट करावं लागतं. याचा बाध होतो आणि मी प्रगट होतो. तर मी आहे, ते उपहित आहे, जगत दिसतं, उपाधी आहे, हे कळतं, ते ब्रह्मबुद्धी आहे. कोटी कोटी शास्त्रांमध्ये काय पाठ छान व्हायले तो म्हणे. बापरे बाप. बाळापतीशी रूप करी बोले निमाणे पणी निवरी अचर चाते. अर्धा सिद्धांते दृष्टांते. बोले निमाणे पणी विवरी. विवरण करणं त्या भगवंताच्या स्वरूपात लय सुंदर आहे. बोले निमलेपणे विवरी अचर चाते. अचर्चना म्हणजे भक्ती, अवैध भक्ती. त्या परमेश्वराची स्थिती प्रकट करताना बोलणं बंद होतं, मौन स्थिती तयार होती. त्याच्यामध्ये बुद्धी जाते, अनुभव घेती, शब्दाविना ती स्थिती. त्याला म्हणायचं विवरण मौन उपहित. काय शब्द आहेत, काय वाणी, काय वाक्य. तो बा सगळ्या वाणी कुंठित होणं, राजमान्य कुंठित झाल्या. तो अनुभव भगवंताचा हृदयात आला, वृत्ती मावळली आणि चैतन्य प्रगटलं, अज्ञान निवळलं आणि मन भगवंताकडे वळलं. त्या स्वरूपामध्ये एक झालं, शब्द भाग गेला, व्यवहार बंद झाला, माया संपली, परमात्म बुद्धी झाली आणि त्या भगवंताचा अनुभव आला. शब्दाविना तो भोगला, तो स्वसं व्यक्ती मी आहे असं कळालं. त्याला म्हणायचं विवरण. कोटी कोटी साष्टांगच नाही. बुद्धीने सर चालेल हात असे नाही, फेसबुक मध्ये, फोन मध्ये. जुन्या काळामध्ये 4 माणसं घरातली, माहेरचे लोक आले, 2-3 भाऊ पटाकले. तर हा तुझा नवरा आहे का, हा तुझा आहे का, ती बोलतच नाही. आणि ते आहे का, खाली मान घालती. तेव्हा त्याला कळते की हा विचार. तसं बुद्धी जेव्हा स्तब्ध होती, निरुपाधिक होती, स्वरूपात जाती, अरूप होती आणि अनुभव घेती, तेव्हा ती बुद्धीच्या परमेश्वराची होती. तसं पत्नीचं वर्णन त्या पतीशी असं मौन असतं आणि अनुभव भोगणं. आता आपण खाली येऊ, ठीक आहे. पण सांगणे या जोगे नव्हे. माझं स्वरूप सांगण्यासारखं नाही रे अर्जुना. परी सांगणे या जोगे नव्हे, तेथीचे सांगणे ऐसे आहे. मौन झाला, शब्द वापस गेला, वृत्ती मावळली, अज्ञान निथळलं आणि परब्रह्म प्रगटलं. त्याचा अनुभव बुद्धीने घेतला, बुद्धी तिथे संपली. हे बोलणे ह्याच्या पुढचे बोलता येत नाही. पै सांगणे या जोगे नव्हे, तेथीचे सांगणे ऐसे आहे. म्हणून उपाधी लक्षण हे बोलिले आदी. म्हणून उपाधी लक्षण हे बोलिले आदी. उपाधीच्या आधाराद्वारे उपाध्याकडे जाता येतं आणि बुद्धी म्हणजे उपाधी आहे. त्यामध्ये श्रवण गेलं तर उपाधी, ते श्रवणाच्या द्वारे उपाधीतून बुद्धी बाहेर आली आणि ते स्वरूपामध्ये राहिली. उपहितात कळा जावं लागलं. उपाधीच्या माध्यमातून उपहित कळतं राजा, म्हणून उपाधी सांगावं लागती. उपहितात थांबावं लागतं, स्वरूप पाहावं लागतं, मौन बनावं लागतं, आत्मरंगात रंगावं लागतं, वेदाचं ज्ञान घ्यावं लागतं, जीवन मुक्त व्हावं लागतं, म्हणून उपाधीचं धरून बोलावं लागतं. रामकृष्ण हरी यावंच लागतं. हे शब्द का मी पाठ केले का राजा? नाही. घ्यायला घेतो गेल्या नवीन हातात घेतले की आल्या घेऊन गेली. मला कोणाचा अपमान आवडत नाही. मग त्यामुळे रात्री माझ्या विचार 10 वाजता आपण काही नाही सुरुवात बसायचं, त्यांच्याशी गप्पा मारलो आम्ही. त्याविषयी ठेवून दिली. तेच देव आहेत ना. इतकं कळल्यानंतर अज्ञान राहत नसतं. त्यांच्यामध्ये देव होतो बघा ना आधी. कधी बघायची गेली की गेली कोण नाही गेली की ठेवून दिली हातातले वाचू लागले. ते मला किती घडलेले. हो मला घडलं नाही काय. मग त्यांच्यासाठी जेवण धाडलं माझ्यापाशी. त्यांना कळालं का? म्हणून कुणापाशी काय मिळतं हे तरी कळावं. हो म्हणे आपलं स्थायमान, आपलं सगळं माझच करण, मीच करत. काय अवघड आहे बाबा. चला पाडव्या
पडिव्याची चंद्ररेखा निवृत्ती दाखवया शाखा दावी जेते अपालिका बोलिया दावी जेते उपाधिका बोलिले जेवी उपहित दाखवायला उपाधीच्या माध्यमातून बोलल्या जातं. पाडव्याचा पौर्णिमेचा चंद्र त्या शाखेच्या पलीकडे लिंबाच्या झाडाच्या शाखेच्या फांदीचा भाग आहे. पण चंद्र दाखवायला शाखा लागतीच. तस उपाहित कळायला उपाधी लागतेच. रामकृष्ण हरी. नसली तर चंद्र गेला का तिथून नाही. पण फांदीचं लक्षण करून त्या चंद्राला दाखवायचंय. उपाधीच्या साह्यानं उपहिताकडे जायचंय. काय बोलले भगवंत? मी कळतं का? सांगा बरं. नाही कळत. समजते ज्ञानेश्वरी अशी नाही माहित. आणि हे कळणं यासाठी आपलं आयुष्य आपली बुद्धी आहे. बुद्धीने हे कळावं. ती कशी ही कशी तिचं घरानं हिचं घरानं कशाला. बुद्धी त्याला देऊन टाकावी. देह कर्माला द्यावा. आयुष्य श्रवणात व्हावं आणि मी कोणी कळावं. कष्ट करू द्या देहाला. काय बिघडलं? काय बिघडलं त्या देहाने कष्ट केले तर? पण देहातला देही कळावा ना. करू दे कष्ट. ते तुमचं नाहीच आहे. आणि कष्टाने तप होत. आपण स्वयंपाकाच्या लोकांचं तृप्त होत आहात. त्याला म्हणलं बाळा ऐकाय त्यासाठी आई स्वयंपाक करेल. सकाळी आईच संध्याकाळी आईच. म्हणजे ठीक आहे. हाताने तृप्ती नाही. जेवण बायकाचं काम सांगते. आपण सकाळी स्वयंपाक करतो रात्री करतो सगळं करतो ना. एकच नाही. पण जेव्हा हाताने स्वयंपाक होतो ती अन्नपूर्ण असती. समोरचा तृप्त होतो तो नारायण जेवतो. मला हे सांगायचंय. मी वैयक्तिक कुणाला बोलत नाही. बरोबर आहे ना. मग तुमच्या हाताने जेव्हा अन्न शिस्त तर तुमची तपश्चर्या होती. मग करू द्या ते कष्ट देहाल. पण नाही जरी त्याला नेऊन टाकायचे ते त्याला आकडा पुन्हा त्याची मया केली. त्याला लावलं लोणी किंवा भारी वरीच्या तुमच्याकडे नसतं. आमच्याकडे खेळत नाही कुठं. तुमच्याकडे साठी वा. तुमच्याकडे आवा ऐकी नाही. त्याची सेवा त्याची काळजी कवर घेतीस तू. त्या लाकडा ठेवत घे पुन्हा उठून पण घे एकदा. त्या देहाची काय सेवा करायची. लाकडाची किती भीती. हे लाकूड त्या लाकडावर जाणारच आहे ना. मग त्याला सोडून द्यायचं. त्याचं बंधन काढायचं. बुद्धीतलं अज्ञान झाडायचं आणि परमेश्वराचं धन भोगायचं. आयुष्य सार्थकी लावायचं. श्रवणामध्ये थांबायचं आणि भगवंताला बघायचं. आत्मरंगात रंगायचं. अभेदात जगायचं आणि भेदाला फेकायचं. परमेश्वराकडे जायचं. परमेश्वर व्हायचं. अनाथात मरायचं. खेटरा जोडे खायला ना नातं व्यवहारापुरतं. नातं फक्त व्यवहारापुरता आणि संबंध त्याचा ईश्वराचा सतत. तो माझा मी त्याची आहे. मी ह्यांची नाही आहे. इतकं तरी अक्कल असावी नसावी. आता आले तुमच्या त्याच्या सोबत मी राहते. ज्याला मी पाहते त्याच्या आत बुद्धीनं जावं. उपयोग हो म्हण. माझ्या अवतीभोवती जे आहे त्याच्या अंतरंगात मीच आहे. तो माझाच आहे आणि ते मीच आहे. उपहित उपाधीला सोडणारी वृत्ती उपहिताकडे असती. शब्दाला टाकणारी वृत्ती बोधात असती आणि साधूला शरण जाणारी बुद्धी ज्ञानात असते. रामकृष्ण मला टाका कामापुरता व्यवहार करायचा. त्याला सोडून द्यायचं. आपल्या अंतरंगात जायचं. रात दिले दिले रागानं जाती तर कुठं आणि परत मागे पुन्हा शेणखाती येऊन आपल्या आपल्या अंतरंगात राहणं म्हणजे ज्ञान भक्ती. देहाकडे येणं म्हणजे भगवंतापासून भक्ती बुद्धीची. देह काय करायला. देह कुठे आहे. कुणाचे कष्ट करायला. त्याला फेकून दे संसाराला. आणि मन दे पांडुरंगाला. बुद्धी दे श्रवणाला आणि ऐक्य होऊ दे आत्मस्वरूपाला. रिकामा आता करू दे ना कष्ट. तुझं आहे का ते वाढत. त्यानं दिलं ते करून घेईल. ज्या देहात त्याचा ईश्वर बघून घेईल.
आपण काय बघायचं नसतं, फक्त तोंड बंद करायचं असतं. ते होत नाही. मौन धरायचं आणि काम करायचं. भगवंत धावून येतो तुमच्याकडे. फार आमच्याकडे कोण बोलते? मी वय 100 ठिकाणी पंक्चर गाडी माझी, टायर फुटके. आम्हाला संसाराची कवडी का अक्कल पिकल न सांगणारी माय ना भाई. झाडाचं वाळलेलं पान आकाशात फिरते, तशी आमची अवस्था आहे. नाही त्याला आधार न पिधार. आणि त्याच्या वाणीतून विवेक समजून घ्या जरा. गादी कसली मिळाली माई. तर काही कम पडत नाही. चिंतन केल्यावर अज्ञान उरत नाही. श्रवणात राहिल्यावर दुःख होत नाही. आणि संसारात केल्यावर अज्ञान जात नाही. संसाराती भोगल्यावर केल्यावर अज्ञान तुझ्या बसला तीळ मात्र सरकत नाही. लिहून ठेवायचा 4 बायकांना. माझ्या बायका दिली त्याचा वयास 50-100 रुपये माझी लिहिते. हा, हे 4 वाक्य किती सुंदर निघाले मागायचे. प्रेरणा मागायचं सांगू ना. श्रवणात गेल्यावर दुःख राहत नाही, चिंतनात गेल्यावर अज्ञान राहत नाही, आणि अतिसंसार केला तर अज्ञान तीळ मात्रही सरकत नाही. आणि ऋती दाखवया शाखा दाविले ते उपाधिका बोलिया. दाखवया तेव्हा उपाधिका बोली जे जे. तसं ते पौर्णिमेचा चंद्र त्या झाडाच्या फांदीच्या माग आहे. फांदी सांगावं लागते, चंद्र दाखवावा लागतो. उपाधीच्या माध्यमातून उपहित व्हावं लागतं. हे तुला मी सांगावं लागतं. उपाधिका, उपाधीचा स्वीकार करून उपहित व्हावं लागतं अर्जुना. खरं मनुष्य देहात येऊन माझी प्राप्ती आहे उपाधीच्या द्वारे. माझी आत्मा इथं प्रवेश करतो आणि भगवंताला जाणण्याला सुरुवात होती. बुद्धी ईश्वराच्या समीप जाती आणि ज्ञानानं ब्रह्म होती. आणि अज्ञानाची स्थिती जाऊन हे अवकवच बुद्धीतून निघून जातं देह मी. जडभाव संपतो ना, वृत्तीचं आवरण जात ना, परमात्म्याचं दर्शन होतं ना, बुद्धी स्वरूपाका राहती, देहा करवती निघून जाती. औपाधिका. बापरे, कोण ऐकणारे माझे साधक. विकाल धन्य ते. पांडुरंग हरी वासुदेव. हे शब्द नाही, ते अमृत आहे. हा बोध नाही, हा वेद आहे. हे ज्ञान नाही, सुख आहे. हा वेल नाही, हा काल नाही, कालाच्या तिथे आपण. हे चिंतन कालाच्या परीत मानलेले. आणि समजणाऱ्याला असतं, न समजणाऱ्याला काय. पोपटपंची बोलले की तेच महाराज चांगला. मरू दे आपलं काय चाललं. तू बी चांगली, तुझा महाराज चांगला, तुझं सगळं चांगलं, मग तुझ्या पाया पडावं आपण. बघा, ज्ञान सुरत नाही, ब्रह्मभाव संपत नाही. आणि त्या ठिकाणी माऊलीचं धन सगळ्याच्या हृदयात गेल्याशिवाय ते बाहेर निघत नाही. असा बोध आहे हा वेदाचा. माऊली ही साक्षात वेद आहे. माऊली आत्मा राम आहे. माऊली परब्रह्म आहे. त्याची जाणीव तुम्हाला होणे श्रवण आहे. त्याच्या बुद्धीचं मिलन आहे. तुम्हाला आत्मदर्शन आहे. आणि माऊली तुमच्या सोबत आहे ऐकताना, नाही का? किती शब्द कसे येतात पाऊस. हो म्हणे, मी काय पाठ करतो का? त्यांची देण आहे आम्हाला. आता भीती नाही आम्हाला. आणि काळ थांबून पळतो आम्हाला बघून. अगदी सत्य, त्रिवार सत्य. आपल्याशी ठेवी ते दुसऱ्याशी द्यावे, हे तुमचं दान आहे. अगदी आमच्यापेक्षा गुरुच तुम्ही आमच्यासाठी गुरु. आणि मला माहित नव्हतं की मी एवढ्या गावात जाईल, आत्मज्ञान घेईल. कधीच मला देता देता ब्रह्मज्ञान वाणीतून वाटल हे मला कधीच वाटलं नाही. काय माहित, आपण संसारी लोक. गृहस्थ आश्रम, आमचा 2 मुलं, त्यांचा संसार करताली. आणि तिथं गुरुजीचं माध्यम भेटलं, वेदांताचं मध्ये जीवन कटलं. आणि हाच गावोगाव तुम्ही भेटले. हे का लिहून ठेवतं का मी? मला आठवण झाली की तुला असं होणार आहे, तू चुकून जाणार आहे. कचऱ्यामुळे हे झालंय बाई. कचरा काय त्याची देणे. पहिल्यांदा एक वय माझ्याकडे आली अमृताने. हो सांगा, माझा अभ्यास सगळा झालता चिंतनात. वेळाची 4-5 पाठ. त्याला बोलली मी काल. मी 2 घंटे असायचे म्हणलं घरात, 10 घंटे दारात फिरणारी. मी घरात नसायची. का मी बसू घरात? मला आवडत नव्हते जास्त संसार.
आणि आता मी संसार बायका आवडत नाहीत मला. तिरस्कार होतो मला त्यांचा. जी आयुष्य बर्बाद करते घरादारात ती बाई मला कधीच आवडत नाही. कारण मी तशी वागलेच नाही. वागत नाही मग बोलते. हो माई. न वागण्याला बोलताच येत नसतं. साक्षी आणि ते केली प्रगट. मग तुमच्या आयुष्याचा काळ तुम्ही संसारामध्ये का बर्बाद करतात? जे काही त्याच्यात सुख नाही ते तुमचं नाही. आणि तर तुम्ही त्या घरात थांबणार पण नाही पुन्हा. मग त्या प्रपंचाला आयुष्य का वाटा? म्हणून मला रजोगुणी बाई आवडत नाही. बिलकुल आवडत नाही. तर संसार कमी करावा, श्रवणाचा मध्ये आयुष्य घालावं आणि हृदयातल्या भगवंताला बुद्धीनं बघा. जन्मांतरीचा भेद आहे. अंधकरणात अज्ञान आहे, मनाला देहाचं भान आहे आणि विषयाची घाण आहे. त्या बुद्धीला विषयातून काढावं हे आमचं ज्ञान आहे. बरोबर का तू? मग तुम्ही जर अहोरात्र संसारात पिचत पडताल तर ते आम्हाला आवडत नाही. मग परमार्थ कधी करायचा? 50 संपले, 55 गेले, 60 आले तरी ती बाई कच कच वच वच टच टच. अरे मौन कधी होतात? अध्ययन कधी करतात? सत्संग कधी होईल? आणि त्याची ओळख कशी होईल? आपले श्वास भगवंताला कधी देता येतील? कधी? संपवतो का संसार? संपवावा लागतो. हो म्हण. बाजूला टाकावा लागतो, वेळ काढावा लागतो आणि त्याला ओळखावं लागतं. कामूरचा संसारच. अरे रामा. पुन्हा जर वय झालं तर हाड खुळखुळ होतात, गुडघे डिबरे जातात, कमर मुंडके डिबऱ्या. मग ते साथ देत नाही. मग आली 60च्या नंतर पोतीला साठी नाटी. शब्दातून सांगितलं की 51ला एक मनात गेल्यासारखं. 51 राहतो घरी पण मन नाही होणार. हाँ 51 वन में जाना पडता है. घरात नाही. इथं बैदा घराच्या बाहेरच नाही. मला होत नाही. 17ला एक ग नाही आम्हाला. तुम्हाला काय माहिती? आमचं आम्हाला माहिती. मर मग. बरं बायका म्हणतात तुम्हाला काय माहिती? मी मला म्हणा नको सांगू. ओके. अक्षर एवच क्षराक्षर एवच तर सर्वाणि भूतानि. अक्षर सर्व भूत आहेत. अक्षर मी आहे परमात्मा आणि त्याच्यावर भिन्न पुरुषोत्तम. स्वामी नो 2 पुरुष आहेत, क्षर आणि अक्षर. क्षर म्हणजे त्याचा नाश आहे भूताचा. अक्षर म्हणजे माझा मी परमात्मा, माझा नाश नाही. आणि क्षराक्षरांचा जो भिन्न आहे पुरुषोत्तम आहे. द्वामी पुरुष लोक 2 पुरुष आहेत. एक क्षर पुरुष, एक अक्षर पुरुष. क्षर पर म्हणजे भूताने बनलेला पिंड, त्याचा नाश आहे. आणि अक्षर पुरुष म्हणजे त्याच्या आतला परमात्मा चैतन्य आणि त्याच्यावर भिन्न पुरुषोत्तम आहे. म्हणून तर नुसतं श्लोक पाठ करून मी वाचते, मी उठते, मी पाचला बसते हे मग आपलं ऐकू वाटत नाही. चांगलं पुण्यकारी पण पुढे प्रवेश नाही. पुण्यवान आहेत लोक ते पण अधिकारी नाही. अक्षराची ओळख करून द्यावा. बघा ना हो. अक्षय अक्षराची ओळख होती तर वागतो अक्षर. अक्षय अक्षय मी वाचते. बऱ्याच लोकांना वाचण्याचा आहे. ओळख करून द्यासाठी त्याला एक उपाय घ्यावा लागला, नाही तर ओळख करून दिल्यावर काहीच नाही. काहीच नाही. मग ह्या श्लोकातून काय कळालं? वाचलं कवर बाबा ते ऐकून घ्यावं. कटाळा आला ऐकून त्याचा. आम्ही पाचला वाचतो तर आम्ही पहाटे वाचतो तर आम्ही लहानपणापासून वाचतो. तुला कळालं काय सांग? पुढे बोल नको. टक 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 लावू नको तुझी मशीनचा पट्टा. सांगते कुणाला? लहानपणापासून किती खाल्लं सांगतं का? किती चोऱ्या केल्या सांगतो का आपण लोकांना? आम्ही खूप चोऱ्या केल्या हो आमच्या घरातल्या. खूप चोरून खाल्लं गावा भावाचं. हे सांगावं. आम्ही गीता वाचतोस आणि काय पारायण करतो. मग कर. आम्हाला काय सांगतो? कर ना. पुढे सरक ना. करण्यात जा ना. काय ते केवढा अभिमान आहे. तुम्ही कसं म्हणले आता कळालं? सराक्षर. कुठं लक्ष असतं त्या शब्दात? पानं उलटायचं, पुढे निघायचं, खायचं, झोपायचं. दुसरं काय? अवघड ह्या लोकांशी बोलणं पण आमची वाणी करावं. मग तो म्हणेगा सव्यसाची. मग
सिद्धांतांनी दष्ट. तुम्हाला सांगतो ना, भूत आणि भूताचा आत दोन्ही क्षर क्षर सर्वाणी भूतानी कुठं उच्चते. क्षर सर्वाणी भूतानी, सगळ्या भूतामध्ये सगळं भूताने जे बनवले ते क्षर आहे, सर्व पुरुष आहे. आणि भूताच्या आत ज्याला आधार देतो ह्या क्षराला देहाला तो अक्षर आहे, ते कुठं असते. मग त्याच्याहून भिन्न तो पुरुषोत्तम आहे. दोन पुरुष, एक क्षर पुरुष एक अक्षर पुरुष, त्याच्यावर पुरुष उत्तम पुरुष, 3 झाले. त्याच्यामध्ये आलं पण त्यांना वाटलं ते राहिलं, ते वाचून दाखवलं पण त्यांना भरोसा येतो. मला येत बिल गा सव्यसाची कृष्ण परमात्मा, मग म्हणे तो गा सव्यसाची कृष्ण परमात्मा काय म्हणाली. ए संसार पाठणीची वस्ती सावयाटाची दो पुरुषी. भगवंत बोलायला 2 पुरुष आहे, 1 क्षर 1 अक्षर. मग भगवंत काय म्हणाले, संसार पाठणीची वस्ती सावयाटाची. म्हणजे पाटणी म्हणजे पटणी, संसार पाटणी आहे. संसार नगरामध्ये काय आहे, वस्ती सावयाटाची 2 पुरुषाची वस्ती, 2 पुरुषी. त्यात या संसार नगरात 2 पुरुष आहेत, 1 क्षर 1 अक्षर, 1 उपाधी क्षर मधला अक्षर, दुसरं काहीच नाही. ह्या संसार नगरीत ह्या जगात तुझ्या लागल बेटा. ह्या संसार नगरीमध्ये 2च पुरुष आहेत, 2च व्यक्ती, 1 क्षर पुरुष 1 अक्षर पुरुष. उपाधी अक्षर आहे आणि आता हा अक्षर आहे, हे तुला कळ. हे नगरामध्ये हे 2च लोक आहेत. बाप्पा कधीच तुम्हाला सांगू का, 15कडे जास्त नव्हते, तो माझा अभ्यास नाही झाला. 15 ए संसार पाठणीची वस्ती सावयाटाची 2 पुरुषी. त्या जगतात संसार नगरीच्या घरात गावात 2च पुरुष आहेत, 1 क्षर आणि 1 अक्षर. हे नगरात राहणारे 2च लोक आहेत, 1 नाशिवंत 1 अविनाशी. अविनाशी मी आहे अक्षर, आणि नाचणार संपणार अक्षर देह. पण ह्याच्यापासून आता काय सोपायचं, काय राहिलं सांगा, काय राहिलं. आता हे लोक मध्ये नवीन बाबड्या बाया माझ्या, त्यांना पण कळेल. मग असं मांडावं लागतं आणि वेदांत कळत नसतं आणि आम्ही सांगत नसतो. शेंबड्या तुला येत नाही म्हणकी ना पुसकी आधी आपला पैसे घ्यायचं, मग वेदांत येतो वाणीतून खाऊ ग येतो. मार्केट करून टाकलं सगळं, केलं की नाही. फरक काय मग संसार परमात्माचा. तुम्ही पैसा कमवायचा, इथे पैसा कमवायचा, फरक काय तुमच्यात. बिनकामाचा गर्दा तरी बी कळून खर्च म्हणतेच आमचे जा माती तिकडे. आमचं काय जात, आमचं काही जात नाही. तो खर्च तुझा आमचं काही जात नाही, तुला त्याच्यापासून काही होत नाही. मार्केट काय भेटणार तिथं. संसार लोकांत तरी माफ आहे, त्याला ग्रस्त आश्रम असतो, तो सांगून मग तुम्ही कमवायला आणि हे न सांगता कमवायला. काय सांगले का बाप्पा बाप्पा. पण एक भाग्य आमच्या गुरुजींच्या लोकांचं, आम्हाला कुणासमोर बसायची वेळ चाल नाही रे बाबा. गुरुजींचा मठ सोडलाच नाही आणि ते सोडलं की तुमच्या वाचून कुणी भेटलंच नाही. ते असे भेटले प्युअर. हा बरं, एका गावात नाही 56 गावात लोक वाट बघायली माझी. बघा काय किमय आहे गुरुजीची. माझे गुरुजी केकजवळा, खंडाखळी, बाबळगाव, नांदर, पैठण, पंढरपूर असे छोट्या छोट्या गावात राहायचे. त्यांना आता पाहिलं मी तुमच्या गावात येताना, तुमच्या बाजूला बाबळगावात होते. मी महाराष्ट्र राहायचे 8-8 दिवस 10-10 दिवस. नांदर पैठण बसायचे तिथे राहायचे 8 दिवस. पंढरपूरला 12-12 दिवस. आणि केकजवळला हमेशा सप्त्याला 7-7 दिवस. जायला आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी निघाला 2 दिवस 7 दिवस 9 दिवसाचा प्रवास माझ्या महाराजाबरोबर. असे छोटे छोटे गावं आणि असंच आमच्या बळीराजाचे लोक शेतकरी. आणि तेच मला आवडते, तिथं राहिलेली जास्त बाबडे बोळे लोक. अति चाप्टरपणा नाही. आता सुधारित व्हायला समाज, पण एक मर्यादा असते इथं. छोट्या गावात थोडी मर्यादा असते. बरोबर आहे ना. हो म्हणजे जैसी अवघाची गगनी, जैसी अगवाची गगनी, नांदते दिवो राती दोणी.
तैसे संसार राजधानी दोन्हीच हे. तैसे संसार राजधानी दोन्हीच हे. संसाराच्या राज्यात ते दोघच आहेत, राजा आणि राणी. आणि कैसे अवघाच गगनी आकाशात दिवस नंतर रात्र, रात्र नंतर दिवस. त्या आकाशात तिसरं माहितच नाही. तसे जगातात तिसरं कुणी नाहीच. कारण किती छान सांगितलंय. आकाशात गगनात दिवस आणि रात्र तिसरं काहीच नाही. तसं ह्या नगरामध्ये अक्षर आणि अक्षर तिसरं काहीच नाही. राजधानी, हा पुरुष प्रकृती, देवोदेवी. आता अमृतानं मोदी आहे तर मला मज्जाच मज्जा आहे. पुरुष प्रकृती, देवोदेवी, शिवशक्ती, त्या अमृतानुभवात आहेच. विचार सागर संपला की अमृतानं वसूल होणार आहे माझा. इथून घरी गेले की दुसरा तरंग संपणार आहे, चौथ्यात जाणार, तिसरा घेणार नाही. गुरुची सेवा मीच काय केलं तुम्हाला काय सांगू. यामध्ये वाचून काढा. शिष्य पण आमच्या ज्ञान तिचा पुरुष आहे, तिसरा पुरुष आहे. आणि कधी तिचा पुरुष आहे, परी तो या दोहीचे नाव नसा आहे. पण तो तिसरा पुरुष दोघांचे नाव सुद्धा सहन करू शकत नाही. पुरुषोत्तम जो उदेला गावेशी खाय. तू प्रगटला ते सगळं गावच खाऊन टाकतो. सूर्य ओला अंधार खाऊन टाकला, ज्ञान झालं अज्ञान खाऊन टाकलं, ब्रह्मरूप झाला देवभाव संपला. ते खाऊन निघता की बघा तर मस्त आहे. तो जो उदेला गावेशी खाय तोही ते या. सर्व गेलं अक्षर गेलं, पुरुषोत्तम पुरुष झाला. तो कसा झाला उद्या बघत. पंढरी पंढरीनाथ उठू नका. पंढरीनाथ भगवान करायचंय. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हरि ओम विठ्ठल. एकादशी आज.